सांडलं त्याला डबा केला का पालता पाण्याची कशी एवढं पाणी असतं वय तेल आहे त्यालाच ती हे बी काढून ठेवलंय मला काय तुझ्या विश्वास नाही तू तेल सांडलेलं पाणी ओतून पुसून काढते असं वरण म्हणायचं जाईये पॅकिंग करून ठेवलंय 5 किलो मसाला 5 किलो लोणचं आहे हे टाकायचं आपल्याला ट्रॅव्हल्स मध्ये अर्चना सुरेश शिंदलवडे यांचं पार्सल आहे बोरवलीच तर संध्याकाळी टाकायचं आता मी थोड्या वेळानं जाऊन टाकून ये जाय 8 वाजता येणार आहे ट्रॅव्हल्स त्यात आपल्याला ते टाकायचं आहे आणि इकडे संध्याकाळच्या जेवणाचा बेत काय केलाय अजून कोणाष्ट नुसती उकळी येते काय दिसतोय तुम्हाला का असेल कट दिसतोयच की मला पण काय आहे भाजी काय आहे भाजी बाय भाजी चिकन दादून जाऊन आणले काय काल मास आज चिकन दादून नुसतं दणकाच लावलाय म्हणायचं काम करते ती लेकरासनी खाऊ दे काम गुरावणी आहे ती मग आपण नाही लेकरासनी करून घालायचं मग काय कोण घालायचं सांगा बरं तुमचं नाही म्हणणं बरोबर आहे केलं खाल्लं म्हणून का तुमच्या जुळीत तोंडा पडला का तर बहिणीनं या मकाच्या भाकरी कसे केले ते या मकाच्या भाकरी सगळं चिकनची मटणाची भाजी एकदम रगील लागते मी आता केले त्या भाकरी आता काय मी मोपले नाही त्या बघा माझा अंदाज असतो असं वजनावर मी मोफत नाही भाकरी त्या भाकरी केल्या कालवण झालं आता ही जाऊन शिना पार्सल टाकायचंय ट्रॅव्हल्स मध्ये आणि मग येऊन शिना जेवण आम्ही करणार आहे दोघं यस तर पोरा तर जेवण करून घेतली पण जायचं म्हणजे कशाला जेवण करून जायचंय लगेच जाऊन आता वेळ झालाय कारण 8ला येणार आहे 7:30 वाजत आले त्यामुळे लवकर निघणं महत्वाचं आहे भाजी चांगली झाली का वास तर सुटलाय का नाही एकदम मस्त बाकी वास सुटलाय पण माझं जरा आज थोडस काय झालंय कामा येताना मुळे मला काय त्याचा वास नाही तुम्ही माणसाला वर गॅस ठेवला नाही खालीच गॅस ठेवून करतीया तर झालंय असं उभा राहून मला उभी नाही आता लय लागलंय म्हणता तू काय कामाचा लोड पडतोय त्यामुळे म्हटलं खालीच याला ठेवावं बसून आपलं चटा होतंय दुसऱ्या कामाला गाठ घाला येते तर बघा पहिलं आपल्या मसाल्यापासून असा कालवण ही बनतंय असा कट येतो या मसाला म्हणजे भाजी एकदम अशी घटमुट होती या लय मटेरियल टाकायची पण गरज नाही भाजी चवीला लागती या बरेच जण काय म्हणते ते की काय ही मसाला टाकल्यानंतर दुसरा कोणचा मसाला टाकावा लागतो तर तसं दुसरा कोणचा मसाला वापरू नका तुम्ही खास करून आपला मसाला बनतोय मटणाच्या भाजीला चिकनच्या भाजीला सुरमई असू द्या तुमची काय पण असू द्या बांगडा असू द्या चिलापी असू द्या रव असू द्या वांबट असू द्या ही मसाला आपला चालतो या भाज्या एकदम रगील होते त्या बघा अहो त्याच्या करताच नाही साध्या देखील भाजी आपल्या वांग बटाटा काय डाळ असू द्या तुमची मटकीची डाळ असू द्या तुमची तरी सुद्धा असाच कट येणार तुमच्या भाजीला जा बोलता झाले आपला स्वयंपाक पण घेतला लवकर उठून शिना आता ह्यांच्या संग जायचंय ह्यांना म्हणलं तुम्ही काय एकटं नका आपण दोघं पण जाऊ म्हणलं जाऊन शिना येऊया टाकून शिना इकडे दिवाबत्ती आता केली फिनिसान झालंय बाहेर तर एकदम काळं कुकीर झालंय तुम्हाला सकाळी दाखवूनच दारापुढे एकदम बदल झालाय आपल्या बदल काय झालाय काय नाही तर काय झालंय जुती पण लावायची आपल्या तिच्या रानात डाळी मग सावलीला रोप पडते ती म्हणून शिना तिची काय झाडं होती काय काटाडे होते ती सगळं काय जेसीबी लावून शिना काढून घेतलंय आता पहिल्यापेक्षा जास्त रान तिचं पण दिसायला लागले तिथून मग झाडामुळे रान गुतून पडतंय है का नाही गुतून पडतंय की हा गुतून पडतंय आणि मेन सावलीला असली का नाही डाळिंबीची रोपं त्याला फळ लागत नाही प्रत्येकाचं आपलं जसं तिचं आहे त्यामुळं जे काय होतं की चांगलं करता होतंय म्हणायचं सगळं रान एकदम ह्याकडेच त्याकडे लांबच दिसायला लागलं पहिलं असं इतकं रान दिसतच नव्हतं आता लय रान वाढ झाडं झुडपं असल्यामुळे खाल्लं काय कळत नव्हतं काय कोण शेतात जातंय काय करतंय ही देखील समजत नव्हतं आता ह्याकडे त्याकडे रिकाम झालं कारण आपण बी जेसीबी लावून बांधायची झाडं काढून घेतलीत मधलाही बांध सफाई केलाय त्याची घाण काढून घेतली आता टेन्शनच नाही शांत राहिलं झाले बरं म्हणतो मगाशी मम्मी पडदिशी मला दी जेवायला भुका लागले ते त्याला म्हणलं थांब बाबा सगळेजण मिळून जेऊया तर आपण जाऊया त्यांना जेवण करून त्यांना जेवण झोपा म्हणायचं निवांत की तुम्ही माणसाला आपण पोस्टर टाकतो बरं का बहिणीनं काय असेल ती पॅकिंग की त्यांचीच काय ट्रॅव्हल्स त्यांच्या पुतणीच्या गाडी आहेत त्या मग त्या म्हणल्या आम्हाला आमच्याच गाड्या येते त्यामुळे तुम्ही त्यात टाका आमच्या घर पोचवतंय त्यामुळं एवढं आपल्याला प्रेमानं सांगते की म्हणजे आपण पण कुठं तर ऐकलं पाहिजे आपल्याला त्रास होतोय रातचं जायचं यायचं एवढंच होणार आहे दुसरं काय नाही पण आपल्या माणसासाठी कुठं तर त्रास झाला तरी समजून घ्यावं लागतं यात वज तर मुलगाच आहे बरं का बहिणीनं लय वज आहे कारण की मालच तेवढा आहे 5 म्हणल्यावर 10 किलो मटेरियल आहे सगळं
काय केलंय एकदम व्यवस्थित पॅक केलंय. एकीकडे मसाला आहे, इकडं मसाला आहे, इकडं लोणचं आहे. काय जर झालं तर त्यात काही एकामेकात मिसळत नाही ते. मिसळत नाही, पॅकिंग वेगवेगळं आहे त्यामुळे मग मिसळत तसलं काय सुद्धा नाही. आता मेन गोष्ट उद्या आंब पण सांगितलं होतं, उद्या आंब पण येणार आहेत. तर दुसरी गोष्ट मसाला पण आपला सगळं काय असेल ते संपलाय. उद्या मसाला करायचं माझ्याकडं आणि आंब जी काय येणार आहेत ती फोडायचं ह्यांच्याकडे. मी तर ह्यांना म्हणते 2 माणसं लावूया, आपण लय त्रास व्हायला लागलाय आपल्याला. पण ह्यांनी म्हणते तर उदी त्रास झाला तर माणसं लावायचं, ही आपली एवढी ऐकत नाही किंवा परिस्थिती नाही. आपण कुठं तर 2 रुपयासाठी करतोय, तीच 2 रुपये जे आपल्याला मिळणार आहेत ती 2 रुपये जर आपण दुसऱ्याला देत बसतो तर मग आपल्याला झाला त्रास तर होऊ दे. एवढंच 1 महिना 15 वाडा साथ दे. तर ह्यांची साथ तर कायम देणारच आहे. पण मला त्रास होतोय ह्याचं काय करायचं सांगा की, ह्याचं काय करायचं? आणि आम्हाला होत नाही का? तुम्हाला कशाचं? आम्ही बसून खेळतोय हे ना. भाकरी कालवून करायचं समजा हो का, बघायचं. सगळ्यांनी मिळून मिसळून केलं तर होऊन जातंय. आणि जर नाही मिळून मिसळून केलं तर एकामेकाही साथ कुणालाच भेटत नाही, कुठलीच कामं होत नाही. ती काय म्हण आहे की, गाडीची चाकं जर 2 असली आणि संग चालली तर रनिंग उरकतंय. तसं आज आम्ही दोघं आहे, आम्ही दोघं, माझ्या 2 हाताला आणि हिच्या 2 हाताला 4 हाताला फरक आहे. आणि हेच आम्ही दोघं 4 हातानं काम करायला लागलो. हे आमचं तिथं 8 हात तयार होते. तर 8 हाताचं काम आमचं 2 तासाचं काम 10 मिनिटात होऊन जातंय आणि दिवसाचं काम 2 तासात होऊन जातंय. मग असा फरक असतो. म्हणून त्याकरता हिला काय म्हणतोय, आपण जेवढं वडल तेवढं आपली लेकरं हळू नेट आपल्याला थोडंफार करू लागते. ती त्यांना बी त्यांचा जीव लहान आहे, पण आपल्यापेक्षा त्यांचा जीव जास्त हुळहुळ करतो की कुठल्याही कामाला मागं पडत नाही. ती पटकन चला म्हणते, ती मोरं घालून कामाला नेते ती. तर हे बघा ही भाजी अशी आहे. आता ही दिराला माझ्या हा काय पण आणू द्या, भाऊजीला सोडून निघा असं खात नाही. सवयच लागलेली आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे, मनच राहत नाही त्यांना. काय पण असू द्या, घास मोठका दिल्याशिवाय मन राहत नाही. ती कसं घास ना तो दिवशी ना नाले आले बघा, इकडे जेवाय बसला चालेल का चांगलं. काला कसा केला बघा की गावठी पद्धतीत. ती जेवतोय ना, ती कसा का खाय ना, कसं केलं काय तसलं म्हणायचं नसतं. आहे ना तू, तसं नाही बरं, ती म्हणत नाही. खाण्याची पद्धत आपल्याकडे गावठी पद्धत आहे ती सांग. गावाकडं अंडी मटण मासं सारखं राहतं, त्यामुळं कसं असतंय रानामाळातलं खाणं वेगळं हा चला. मग ध्यान देऊन चालतंय. तर मित्रांनो आता आम्ही निघालोय पार्सल टाकायला. दादू घराकडे ध्यान ठेव. ए, घराला कुलूप घाला. तर बाहेर तर काळू काय तुम्हाला दिसतंय, संध्याकाळचे 8 साडेआठ वाजून गेले. त्या आता निघालोय. ओमबाया दादू देणं ठेवा. तर आता आम्ही निघालोय बरं का पार्सल टाकायला. एवढं पार्सल तेवढं पोचवलं, आमचं काम झालं. कारण त्यांनी सांगितले आजच्या आज पार्सल टाका म्हणून, लेट करू नका. आणि हिला काय सापडना, अवघड झालं बाबा. आता उजेडान तुझ्या चपल्या हुडकू का? टाकते एकीकडे हे करते. ओंकार चाललोय पार्सल टाकायला, घरी ध्यान ठेवा काय.